आम्ही लोकांना त्यांच्या या करणीची फळं त्यांना दिवाळी दिल्लीची आहेत. एकाचाही संसार हा सुखाचा नाही. पाहिजे असं तर चेक करा, कुणी चेक करा. कुणाला होत नाही, कुणाला झालंय त्याचं पुढचं होत नाही, ज्याचं झालंय त्याला सोडून दिलंय आणि ज्याचं आहे ते येडं झालंय. ही अशी परिस्थिती आहे आणि आताची कंडिशन आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर प्रत्येकाच्या घराच्या चेक करा. आणि मी कधी पण बोलताना पूर्ण पुराव्याशी बोलतो, अपूर्ण बोलतच नाही, कारण की आमचा पिंडच नाही तो. आमच्या साहेबांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे आमची, आणि एकनाथ शिंदेनी सांगितलंय पहिलं आपलं काम फक्त जनतेच्या मागच थांबण्याचं आहे. मग ती जनता आपल्या बरोबरची असू आपल्या विरोधातली असू, पहिलं काम आहे जनतेबरोबर थांबण्याचं. आणि अशा ज्या हरामखोरांनी दूध भेसळ केले आमच्या ज्या महामायवलींना, ज्या लहान मुलांना, आज आंबेगाव तालुक्यामध्ये काल माहिती घेतली तर 16 लहान मुलांना कॅन्सर आहे. किती? 16 लहान मुलांना. आंबेगाव तालुक्यातील अवसरी, पिंपळगाव इकडची जवळपास 17 ते 18 हेक्टर जमीन ही नापीक झाली आहे. कुणामुळे झाली, कशी झाली? आता हे सगळं काढलं, तुम्हाला सगळं माहिती आहे, परंतु आपण घाबरतोय. अरे घाबरता कशाला? जन्म दिलेल्या बापाला आपण घाबरत नाही, आणि मग तुम्ही घाबरता कोणाला? हे असे हरामखोरांना घाबरता जे काल पोरापर्यंत स्कूटरवर फिरत होते, आज 3-3 कोटी टर्नओव्हर करतात. कशावर करतात? कुठल्यावर हे पैसे? हे हरामखोरांच्या सर्व प्रकारच्या ईडी चौकशी झाल्या पाहिजेत, त्यांच्यावरची प्रत्येक प्रकारची कारवाई झाली पाहिजे. आणि या सगळ्या कारवाई करणार आणि या सर्व कारवाई करायला भाग लावणार अशी सर्व आंबेगावची जनता आपल्या समोर बसली आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो, या सर्वांना जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आपण सर्वांनी अजिबात शांत बसायचं नाही. परंतु जो भ्रष्टाचार दुधात झालाय, अन्न भेसळ म्हणून झालाय, याचा संपूर्ण महाराष्ट्रभर काय गदारोळ झालाय आपण स्क्रीनवर पाहिला. लोक सांगतायत, मीडिया सांगताय, हे त्रिवार सत्य. या बेगाव मध्ये नेमकं झालंय काय? कुंपण शेत खाऊ लागल्यामुळे न्याय मागायचा कोणा असा प्रसंग पाहिलाय. बांधवांनो, अरे तुम्हाला पैसेच कमवायचे होते, अनेक क्षेत्र आहेत, तुम्हाला भ्रष्टाचार करायचाच होता. तुमच्या नीतीमध्ये जर तसंच होतं तर तुम्ही अनेक गोष्टींमध्ये अनेक व्यापार केला असता, त्याच्यात पैसे खाल्ले असतात तर लोकांना इतकं वाईट वाटलं नसतं. परंतु तुम्ही पैसे कमवण्याच्या नादामध्ये लोकांच्या जीवाशी खेळ केला. हे तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही, म्हणून तुम्हाला संघटित गुन्हेगारीमध्ये मोका लावा ही भावना लोकांनी आज या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कारण ही संघटित गुन्हेगारी आहे. माझं वैयक्तिक मत आहे, आम्ही भारतीय जनता पक्षाचे बरेच लोक स्टेजवर आहेत. आमचं कालच ठरले, आदरणीय देवेंद्रभाई फडणवीस यांना पत्र द्यायचंय. तुकाराम मुंडे सारखे अधिकारी महाराष्ट्रात 10-15 लोक सोडा, ही सगळी महाराष्ट्राची घाण साफ करायला लावा, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला मुक्त जीवन जगता येईल. आपण सर्वांनी पाहिलं असेल, पश्चिम बंगाल असेल, बिहार असेल, यूपी असेल, गुन्हेगारी, भ्रष्टाचारी, भेसळयुक्त, भाईगिरी, हप्तेगिरी, छेडछाडला रस्त्यावर आणून चौकात चोपला जातो. हा कायदा महाराष्ट्राला अत्यावश्यक गरजेचा आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, आता हे तुकाराम मुंडे साहेब अजिबात त्यांची बदली वगैरे काही होणार नाही. त्यांच्या डोक्यावर कोणाचा हात येतो आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून असे अनेक अधिकारी अनेक खात्यामध्ये जर सोडले तर ही सगळी साफसफाई केल्याशिवाय आपलं सरकार स्वस्थ बसणार नाही. आणि जर सरकार असंच राहिलं तर सरकारला सुद्धा आपलेच लोक उलथून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण लोकांना काय पाहिजे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ओळखलेलं आहे. कोण कोणाला पाठीशी घालते, कोण कोणाच्या मदतीनं करते, कोण कोणाच्या जीवावर उठते, हे सगळं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता भविष्यामध्ये कोणी कोणी चोऱ्या केल्यात, कोण कोण करते, कोणी कोणी केल्या होत्या, कोणाला करायच्यात. बाबांनो, तुम्हाला हात जोडून विनंती, हे पाप आहे, हे तुम्ही महापाप केले. लोकांच्या जीवाशी खेळायचं इतकं महापाप हे तुम्ही तुमच्या डोक्यावर घेतले. याची परतफेड तुम्हाला कुठल्या रूपाने करावं लागेल हे सांगता येणार नाही. पण तुमचा सुद्धा जीव एक दिवस तडफडून मेल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही केलेलं पाप हे तुम्हाला फेडावं लागेल. कारण ह्या भेसळयुक्त दुधामध्ये ज्यांनी घाण केली, ज्यांनी पाप केलं, ज्याचं त्याचं पाप ज्याला त्याला फेडावं लागेल. कोणी ज्याचं समर्थन करत असतं तर ते समर्थन अजिबात कोणी करू नका. जे कोणी करतायत त्यांना दोषी ठरवा, त्यांना कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगायचं. आता कोणाचं नाम उल्लेख घ्यायची काही या ठिकाणी गरज नाही. पत्रकारांनी त्या दिवशी आम्हाला सुद्धा विचारलं, तुम्ही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, तुमचं काय मत आहे? ही संशयाची सुई कोणाच्या दिशेने फिरती सगळ्यांना माहिती आहे. स्टेजवरच्यांना माहिती आहे, खाली बसलेल्यांना माहिती आहे. आता जोपर्यंत तपासामध्ये नाव सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण सुद्धा कोणाच्या नावाला बोट लावू शकत नाही. परंतु केलेलं पाप हे ज्याला त्याला फेडावं लागेल.
मीडिया समोर सुरेश वाणी आहेत ते मीडियामध्ये मुलाखत घेत असताना कोण कोण किती खोटं बोललं तुम्ही पकडलेलं आहे. म्हणून खोटं बोलून सुद्धा तुम्ही पाप करायचा प्रयत्न करता, परंतु या पापातून कोणालाही मुक्त होता येणार नाही. मुक्त व्हायचं असेल तर आपल्या जीवाभूती काहीतरी गडबड होईल आणि मग त्याच्यातून मुक्तता करता येईल. एवढ्याच्या प्रसंगी सांगतो. अजून माझ्या पाठीमागे 4-2 नेते बोलणार आहेत आणि माझं तर वैयक्तिक मत आहे, या गुन्हेगारीतून लोकांची सुटका करायची असेल तर पोलीस खात्याने सुद्धा आपला बडगा त्या पद्धतीने उगारला पाहिजे. आरोपीला पोलीस स्टेशनवरून खाली आणत असताना मी पाहिलं, एक आरोपी पोलिसाच्या खांद्यावर हात ठेवून खाली येतोय. काय पोलिसांचा आदर्श घेणार? इथं पोलीस लोक आहेत आमचे मित्र, काय आदर्श घेणार लोक? गुन्हेगाराला गुन्हेगारासारखी वागणूक द्या, चांगल्या माणसाला चांगली वागणूक द्या. पोलिसांनी सुद्धा पोलिसांसारखं वागलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपले सर्वजण, आपण सर्वजण हे सर्व विचार ऐकण्यासाठी उपस्थित झालात, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.